हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्याला। आणि मित्रांनो, मी आलेला आहे शेतामध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला मी आज आंबे दाखवणार आहे। म्हणजे खाली पडलेले आंबे तुम्हाला दाखवणार आहे। कारण की मित्रांनो, रात्री एवढं मोठं वारं आलता आणि पाऊस पण आलता। आणि आता सध्याला मित्रांनो, आमच्या साईडला खूप गरमी आहे आता। आणि संध्याकाळी चांगल्या प्रकारे म्हणजे पाऊस येतो असं मला वाटतंय। आणि मित्रांनो, रात्री पाऊस आलेला होता आणि वारा पण खूप होता आमच्या इकडं सोलापूर साईडला। आणि आता मी सध्याला आंब वेचायला आलेला आहे, खाली पडलेले आंबे। आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो, म्हणजे आमच्या इकडच्या साईडला कशा प्रकारानं इथं वातावरण आहे काय, आणि खाली पडलेले आंबे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी आता सध्याला आणलेला आहे आंबे वेचून। हे बघा, म्हणजे बकेटमध्ये मी आणलेलं आहे। आणि मित्रांनो, बाकीचं मी तुम्हाला म्हणजे दुसरं झाडाचं म्हणजे एकूण टोटल 35 झाड आहे आमच्या तोटामध्ये, म्हणजे आमच्या शेतामध्ये 35 झाड आहे आंब्याचं। आणि मी तुम्हाला म्हणजे सगळ्या त्या झाडावरचे खाली पडलेले आंबे तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत असंच बघत राहा। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो खाली पडलेले आंबे। तर मित्रांनो, मी आलेला आहे आंबे झाडाकडे आलेला आहे मी। आणि म्हणजे हे बघा, म्हणजे रात्री खूप म्हणजे पाऊस आलता, म्हणजे एवढं काय नाही पाऊस, पण वारा भरपूर होता रात्री। आणि मला असं वाटते म्हणजे झाडाचं सगळं आंबे खाली पडलेलं आहे। आणि मी म्हणजे खालचं आंबे म्हणजे ते खालचं रानामध्ये आंबे काय एवढं का पडलं नाही म्हणजे खाली एवढं का आंबे पडलं नाही। आणि ह्या म्हणजे इथं असं वाटायलं की आंबे भरपूर पडलेलं आहे असं वाटायलं। तर मित्रांनो, बघू शकता म्हणजे आमच्या इकडं म्हणजे कशा प्रकारे म्हणजे शेती कशा प्रकारे असतात काय तुम्ही पण बघू शकता। आणि हा शेतामध्ये पूर्ण गाजर होता। आणि सगळं म्हणजे हा पाणी नाही म्हणून सगळं आम्ही सोडलेलं आहे तर मित्रांनो, म्हणजे तुम्हाला दाखवतो म्हणजे आमच्या झाडाचे आंबे बघा। म्हणजे मित्रांनो, रात्री एवढं मोठं वारा आलता आणि त्या वारामध्ये सगळं आंबा खाली पडलेला आहे। आणि खालच्या झाडाला तर म्हणजे खालच्या रानामध्ये तर एक पण आंबा नाही म्हणजे खाली पडलेलं आहे, फक्त एवढंच होते। पण ह्या झाडाला म्हणजे खाली भरपूर आंबा पडलेला आहे। तर तुम्ही बघू शकता म्हणजे म्हणजे रात्री खूप मोठा वारा आलता आणि सगळं आंबे खाली पडलेलं आहे। आणि मित्रांनो, जर म्हणजे तुमच्याकडे पण आंब्याचं मी झाड असेल तर सकाळी तुम्ही पण चक्कर मारा, म्हणजे खाली पडलेले आंबे सगळं उचलून घ्या। म्हणजे मित्रांनो, सांगायचा हा विशेष आहे, म्हणजे हा नाही उचललं तर असंच खराब होऊन जाईल, म्हणजे उन्हामध्ये म्हणजे हे पूर्ण खराब होऊन जाईल। म्हणून माझा विषय काय म्हणजे मी सांगायचा विषय काय म्हणजे झाडाखाली पडलेले सगळे आंबे वेचून घ्या। आणि खरंच मित्रांनो, भरपूर पडले इथं आंबे। तर तुम्ही बघू शकता म्हणजे रात्री एवढं मोठं वारा आलता आणि सगळं म्हणजे जास्त एवढं काय आंबे पडले नाही, थोडं आंबे पडलेले खाली। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे आमच्या साईडला म्हणजे वातावरण बघा, म्हणजे किती चांगल्या प्रकारनं वातावरण आहे। आणि मित्रांनो, हे बघा झाडावर आंबे कशा प्रकारचे आहे हे बघा, आणि खायला तर एक नंबर आहे आणि एवढं गोड आहे मित्रांनो, हे बघा। एका झाडावरनं असं निघेल तर एक 2-3 हजार आंबे तर निघते। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, म्हणजे कशा प्रकारे खाली पडलेले आंबे वाऱ्यामध्ये। आणि आता सध्याला म्हणजे आमच्या इकडं पाणी स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे अवकाळी पाणी, म्हणजे काय सांगता येत नाही त्या पाणीचं, कधी पण पडतात पाणी। आणि आपल्याला जर तुम्हाला असं वाटत असेल तर वातावरण कायच नाही बाबा आज पाणी येणार नाही, तरी पण पाणी येतोय। म्हणजे ह्या महिन्या म्हणजे अवकाळी पाणी म्हणतात ह्याला, म्हणजे कधी पण पडतात पाणी। आणि हे बघा, म्हणजे मी अर्धा बकेट आंबे म्हणजे वेचलेलं आहे खालनं। तर मित्रांनो, तुम्ही बैठलेला आहे म्हणजे मी खाली पडलेले आंबे मी वेचून घेतलेलं आहे। आणि मित्रांनो, म्हणजे इकडं आमच्या साईडला खूप वातावरण खूप मोठं झालेलं आहे म्हणजे पावसाचा। आणि आता सध्याला तर काय दिसत नाही, संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल म्हणजे पाऊस कशा प्रकारचं म्हणजे वातावरण आहे आमच्या साईडला, तुम्हाला ते पण दाखवतो। आणि मित्रांनो, आताचा हा व्हिडिओ आहे म्हणजे मी सकाळी आलेलं होतं शेतामध्ये। तर माझ्या डोक्यात विचार आलं की हा बाबा, म्हणजे झाडाखाली तर आंबे पडलेले असेल खाली, तर मी जाऊन म्हणजे आधी जाऊन खालच्या झाडाला बघितलं, म्हणजे खाली पण आंबे आहेत, म्हणजे आंब्याचं झाड आहे खाली पण, तिथं जाऊन आधी आंबे बघितलं, मग तिथं काय एवढं जास्त नव्हते पडलेलं। तर त्याच्यानंतर मग इकडं वरी आलो, म्हणजे हा हैदराबाद रोड आहे ह्या साईडला, हैदराबाद रोडला आहे।
आणि हैदराबाद रोडलाच शेती आहे, म्हणजे त्याला चिटकून शेती आहे, रोडला चिटकून शेती आहे 16 एकर. तर मित्रांनो मी असं झालो सहज इकडं असं झालो, म्हणजे मला असं वाटलं की आंबं पडलेलं असेल, कारण की मित्रांनो रात्री एवढं मोठं वारा आलता आणि मला असं वाटलं आंबे पडलेलं असेल झाडाखाली. तर मी विचार करून इकडं आलेलं तर काय सगळं आंबे खाली पडलेलं होतं, पण आता सध्याला 10-12 आंबे असेल खाली पडलेले. तर मित्रांनो त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलतो. आणि मित्रांनो जर तुमच्याकडे पण झाडं मिळत असेल तर अशा प्रकारे म्हणजे आंबे बघा, म्हणजे पावसाळ्यात म्हणजे आपल्या इकडं काय सांगता येत नाही पाऊस कधी येईल काय, म्हणजे हा अवकाळी पाऊस आहे म्हणतात. तर हा पाऊस आपल्याला कधीच सांगता येत नाही, म्हणजे पाऊस कधी येतो काय, कधी पण येतात कधी पण पडून जातात. एवढं काय पाऊस पण पडणार नाही, पण वारं भरपूर म्हणजे वीज वारा एवढं मोठं प्रमाण म्हणजे असतं, म्हणजे खूप तर खूप असतात, म्हणजे वारं तर खूप असतात. तर मित्रांनो हा दिवशी फक्त असंच आहे, वारं आणि वीज ह्या दिवशी असंच असतात. आणि मित्रांनो मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे, म्हणजे आंबे कशा प्रकारे खाली म्हणजे पडलेले जातात आणि मी वेचलेलं आहे खालनं. तर मित्रांनो जर तुमच्याकडे पण अशा प्रकारचे झाडं मिळत असेल तर बाग मिळत असेल तर तुम्ही पण अशाच प्रकारे करा, म्हणजे तुम्हाला पण समजू द्या, म्हणजे तुम्हाला पण म्हणजे आता असंच आंबे खाली पडलं तर हा सगळं नाश होऊन जाईल. तर आपण तसं करायचं नाही, असंच वेचून टाकायचं आणि कोणाला तर देऊन टाकायचं, म्हणजे तुमच्या कोण पण असेल फॅमिलीमध्ये कोणाला तर देऊन टाकायचं, पण असं नाश करायचं नाही खाली पडलेले आंबे. आणि मित्रांनो जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये, आणि हा व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो तुमचे मित्र कोण पण असेल, म्हणजे आंब्याचं बाग कोणाकडं असं असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण समजू द्या, म्हणजे खाली पडलेले आंबे सगळं वेचून घ्यायचं आणि आंबे कधीच म्हणजे असं हे करायचं नाही, नाश करायचं नाही. तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो चला मी आता तुम्हाला हा व्हिडिओमध्ये खाली पडलेले आंबे तुम्हाला दाखवलेला आहे. तर चला मित्रांनो बाय.